पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। दोन्ही पक्ष आपापल्या बालेकिल्ल्यात समान जागा लढण्याची शक्यता, तर उर्वरित मुंबईमध्ये 60-40 फॉर्म्युलानं जागा वाटप होणार, वृत्तसंस्थेचा दावा। ठाकरे हा ब्रँड नाही तर विचार आहे। तुमचा व्यापारी ब्रँड संपणार, पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही। मनसे नेते संदीप देशपांडेंचा भाजपवर निशाणा। दसऱ्याला शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित। धनंजय मुंडेंकडून पुन्हा मंत्री होण्याची इच्छा व्यक्त, मुंडेंची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना भावनिक साथ, तर त्यांच्या विनंतीला मान देऊ, अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद, तर मुंडेंना रोजगार हमीचे काम द्या, जरांगेंचा टोला। मराठ्यांच्या नादाला लागाल तर अजितदादांना सुद्धा सोडणार नाही, अजितदादांचा कार्यक्रम लावणार, मनोज जरांगेंचा इशारा। पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजादा फरहान याचं मिसाईल सेलिब्रेशन वादात, पहलगाम हल्ल्याची आठवण करून देत संजय राऊत यांची मोदी सरकार आणि बीसीसीआयवर टीका। खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त, आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ, प्रोटोकॉल व्यतिरिक्त जादा पोलीस तैनात। राज्यातील तब्बल 43% महामंडळ तोट्यात, तर 9% महामंडळ ना नफा ना तोट्यामध्ये सुरू, धक्कादायक आकडेवारी उघड, 41 मंडळांना 50,000 कोटींपेक्षा अधिक तोटा। मराठा आरक्षण जी.आर विरोधातील याचिकेवरती सुनावणी घेण्यास नकार, मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ, तांत्रिक कारणांमुळे सुनावणीला नकार। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञातांनी पेटवली, जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा नवनाथ वाघमारे यांचा आरोप, गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। जालन्यातील धनगर उपोषणाचा 6वा दिवस, धनगरांचा एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण, आंदोलनाला वाढता पाठिंबा। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करणाऱ्यांना भाजप नेतृत्व प्रोत्साहन देत आहे का, रोहित पवार आणि रोहित पाटलांचा सवाल। कर्जमाफीसाठी बच्चू कडू आता आरपारच्या भूमिकेत, 28 ऑक्टोबरला बच्चू कडू बेमुदत आंदोलन करण्यावर ठाम, नागपूर, मुंबई किंवा नांदेड यापैकी एका ठिकाणी होणार आंदोलन। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले, हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन, बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल। राज्यात पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून, नद्यांचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। संभाजीनगरला तुफान पावसानं झोडपलं, पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव परिसरात जोरदार पाऊस, कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। राज्यात पुढचे काही दिवस पावसाचेच राहणार, मुंबईसह उपनगरांनाही अलर्ट, काही ठिकाणी तुरळक सरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर, अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद, जामखेडमधील नागेश्वर मंदिराजवळील नदीपूल उद्घाटनाआधीच कोसळला, जनजीवन विस्कळीत। ठाण्यात मेट्रो 4 आणि मेट्रो 4A प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी पूर्ण, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चाचणी, वर्षभरामध्ये सर्व टप्पे पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या इमारतीचं उद्घाटन, माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन, राज ठाकरेंसह मनसे नेते, ठाकरे सेनेचे नेते आणि एमसीए पदाधिकाऱ्यांची हजेरी।
कोल्हापुरात भरधाव कारनं महिला आणि शाळकरी मुलाला उडवलं. कोल्हापूरच्या फुलेवाडी बोंद्रे नगर रिंग रोडवरची घटना. अपघातामध्ये महिला गंभीर जखमी तर मुलगा किरकोळ जखमी. बैलपोळा मिरवणुकीमध्ये 2 बैल उधळले. बैलांच्या पायाखाली आल्यानं 2 चिमुकले जखमी. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप गावातली घटना. उत्तर प्रदेशमध्ये जात आधारित रॅलींवर बंदी. सरकारी कागदपत्रांमधूनही हटवणार जातीचा कॉलम. FIR मध्येही आता दिसणार नाही जात. जातीय भेदभाव संपवण्यासाठी योगी सरकारचं मोठं पाऊल. GSTचे नवे दर आजपासून लागू. दैनंदिन गृहोपयोगी वस्तूंपासून दुचाकी, चारचाकीही स्वस्त. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर्स. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात. देवीच्या स्वागतासाठी मंडप सजलं. राज्यभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी.